अनपेक्षित प्रेम भाग 21। पायलला जाग आली. तिने डोळे उघडले आणि तिच्या लक्षात आले आपण महेंद्रसिंहच्या खूप जवळ आहोत. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलो होतो. ती स्वतःला सावरणार होती, पण का कोण जाणे तिला त्याच्या खांद्यावरचे डोके बाजूला करावे असे वाटेना. तिच्या या विचारांची तिलाच लाज वाटते. का कोण जाणे, पण त्याच्यापासून दूर व्हायला तिचे मन तयार होईना. तिने डोळे मिटून घेतले. पायल विचार करू लागली. आपल्या दोघांना सुरक्षित आलेले बघून सर्वांना किती आनंद होईल. घरी गेल्यानंतर हे सर्व आईला सांगितले तर ती रडायलाच लागेल. आता आपण त्यातून बाहेर पडलो तरी मनाला वाटते महेंद्रसिंहासारखा सोबती असेल तर येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे धाडस येईल. त्याची पत्नी आपण पाहिली नाही, ती माहेरी गेली आहे. खरेच ती किती भाग्याची आहे. तिला यांच्यासारखा पती मिळाला आहे. डॉक्टर प्रसाद कसा असेल, त्याच्या अंगात असे धाडस असेल का, कोण जाणे. आता या प्रसंगात तो आपल्या बरोबर असता तर त्याने स्वतःचा जीव आपल्यासाठी धोक्यात घातला असता का. आपल्याला वाचवण्यासाठी त्याने एवढे कष्ट घेतले असते का. मग तिचेच मन तिला म्हणू लागले, कशाला दोन वेगळ्या प्रवृत्तीच्या माणसांची तुलना करतेस. तुझ्या नशिबात डॉक्टर प्रसाद आहे आणि तोच तुला मिळणार. भले मग तो कसाही असो, तुला ऍडजस्ट करावीच लागणार. आपल्या असल्या विचारांनीच ती अस्वस्थ झाली. किती वेळ तरी ती अशाच काहीशा विचारात होती. तोच बसच्या ब्रेकच्या हादऱ्याने पायलची तंद्री तुटली आणि महेंद्रसिंहला जाग आली. त्याने पाहिले अजूनही पायल झोपलेली आहे. त्याने बाहेर नजर टाकली. चंदनपूर जवळ आले आहे. त्याने पायलला प्रेमाने हळूच हाक मारली. पायल. आज पायलला आपले नाव त्याच्या तोंडी खूप आवडले. तिने मुद्दाम डोळे उघडले नाही. त्याने पुन्हा हाक मारली. पायल. पायलने डोळे उघडले. त्याच्या खांद्यावरून डोकेही बाजूला केले आणि ती पुटपुटली, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला उघडून बसावे लागले असेल ना. अजिबात नाही, आम्ही आरामात झोप काढली. चंदनपूर जवळ आले आहे म्हणून तुम्हाला उठविले. पायलने स्वतःच्या केसांवरून हात फिरविला आणि ती व्यवस्थित बसली. गाडीतली गर्दी अदल्यामधल्या स्टॉपला थोडी कमी झाली होती. थोड्याच वेळात गाडी थांबली. चंदनपूरला उतरणारी थोडीच माणसे होती. महेंद्रसिंह आणि पायल उतरले. महेंद्रसिंहने घड्याळ पाहिले. संध्याकाळचे 3:30 वाजले होते. त्याने चौकशी केली. आसेगावची गाडी 4:30ला होती. पुढची गाडी 4:30ला आहे. महेंद्रसिंहने पायलला सांगितले. तासभर आहे तर. पायलही घड्याळ बघत म्हणाली. आणि तेथून पुढे साधारण 3 तास आणि मग पुढे 1.5-2 तास. हुश, मग संपेल ना प्रवास, पायल म्हणाली. तोंडी संपलाय. प्रत्यक्षात पुढचा प्रवास सुरू व्हायचा आहे, तेव्हा हुश करा. महेंद्रसिंह हसत म्हणाला. ठीक आहे, पण आता तासभर काय करायचे. फिरूया का गावात. फिरायचे त्राण नाही तो. मग इथेच जवळपास फिरूया थोडा वेळ. चालेल. दोघे थोडे पुढे आले. तेथे उसाचे गुन्हाळ होते. उसाचा रस चालेल. चालेल काय पळेल. आधी काही खाऊया का. इथे काय मिळणार बघूया, चला पुढे. टपरीसारखी 2 दुकाने होती. दोघे जण तेथे गेले. गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, भडंग, चणे, फुटाणे, शेंगदाणे आणि इतर काही होते. काय घेऊ यातले, महेंद्रसिंहने विचारले. बिस्किट्स, विचार करत पायल म्हणाली. बस, थोडे फुटाणे शेंगदाणेही घ्या, टाइमपास होईल गाडी. पुढे गेल्यावर दुसऱ्या टपरीत चहा भज्जी होते. चहा भज्जी नको, उसाचा रस प्यायचा, त्यामुळे चहा नकोच. जवळच एक माणूस घमेलात कोळसे फुलून कणसे भाजत होता. त्याकडे बोट दाखवीत पायल म्हणाली, हे चालेल. दोघांनी तेथेच उभे राहून भाजलेली 2-2 कणसे खाली. पोट भरले माझे. पायल म्हणाली, एवढ्यानेच. आता उसाचा रस घेऊ म्हणजे पूर्ण भरेल. दोघे गुन्हाळाजवळ आले. दोघांनी फुल ग्लास रस घेतला. या सगळ्यात 1.5 तास गेला होता. दोघे एसटी स्टँडला आले. 15-20 मिनिटात गाडी आली. महेंद्रसिंहने मागच्या वेळेप्रमाणे जागा पकडली. गाडी सुटली. पुढच्या टप्प्याचा प्रवास सुरू झाला. संपतरावांची गाडी उद्या सकाळी कशी काय पोहोचणार का. हेच बघा ना, मागचे 3-3.5 तास, आत्ताचे 3 तास, पुढे आणखीन 1.5-2 तास, म्हणजे एकूण 8-8.5 तास आपण प्रवास केल्यानंतर घरी पोहोचणार. मग बैलगाडीने ते उद्या सकाळपर्यंत कसे पोहोचणार. बरोबर आहे तुमचं. बैलगाडीचा स्पीड आणि गाडीचा स्पीड, प्रवासातील तास यांची सांगड बसत नाही. आपण जो प्रवास करतो आहोत ते उलट्या दिशेने, म्हणजे आपण प्रथम चंद्रपूर पासून बरेच दूर गेलो आणि पुन्हा चंद्रपूरकडे निघालो. बैलगाडीचे तसे नाही. गावागावातून शॉर्टकटने गाडी येणार. आज बऱ्याच उशिरापर्यंत बैलगाडीने जात होते. थोड्या वेळासाठी विश्रांती घेऊन भल्या पहाटे पुढचा प्रवास करणार. समजले. असं होय. पायलने मान हलवली. उद्या आणि परवा 2 दिवसांची जत्रा. गाव अगदी गजबजून जाते. प्रत्येक घर सजलेलं, नातेवाईकांनी भरलेलं, खूप छान वातावरण असते. महेंद्रसिंह मनाने त्याच्या गावात जाऊन पोहोचला होता. जत्रेविषयी जिव्हाळ्याने बोलत होता. परंपरा सांगत होता. पायल कान देऊन ऐकत होती. त्याला त्याच्या गावाबद्दल काय वाटते ते तिला समजत होते. सुरतसिंहलाही गावाबद्दल असंच प्रेम असेल म्हणून तर तो सोनलला गावातच प्रॅक्टिस करण्याबद्दल बोलतोय. महेंद्रसिंह बोलता बोलता थांबला. त्याच्या लक्षात आलं, बराच वेळ आपण गावाबद्दल बोललो आहोत. पायल बोर झाली असेल. थोडा वेळ पायल खिडकी बाहेर बघत बसली होती.
या रस्त्यावर धुराळा नव्हता. रस्ता डांबरी होता. खाचखळगे अधूनमधून होते. खिडकीतून शेते दिसत होती. छान गार वारा येत होता. आज आपण घरी पोहोचणार म्हणून तिचेही मन उत्साहित झाले होते आणि त्याचबरोबर यापुढे पुन्हा महेंद्रसिंह बरोबर असे राहता येणार नाही याची खंतही वाटत होती. घरी गेल्यानंतर तो त्याच्या कोशात जाईल. सोनलला सांगून तरी खरे वाटेल का की महेंद्रसिंह आपल्या बरोबर खूप चांगला वागत होता ते? 2-3 वेळा नको तेवढे आणि नको तसा बोलला हे सोनलला पटेल, पण तो चांगला वागला हे पटणार नाही. आपल्याला समोर बघून सगळ्यांनाच खूप आनंद होईल. आता बाहेर अंधार झाला होता. बाहेर कुठे लाईट्स नव्हत्याच. आतापर्यंत तिला विजेची लाईट दिसलीच नव्हती. याच विचारात तिने खिडकीला डोके टेकवले. दुसरीकडे महेंद्रसिंहही विचार करीत होता. गेलेले हे दिवस आपल्याही आयुष्यात अगदी वेगळे होते. आपल्याला आपल्यापेक्षा पायलचीच काळजी वाटत होती. तिला जास्त त्रास होऊ नये हाच विचार आपल्या मनात होता. ती दलदलीत गेली तेव्हा आपल्या मनाची केवढी उलटापालट झाली शब्दातही सांगता येणार नाही अशी आपली अवस्था झालेली आणि आपण ते कधी कोणासमोर व्यक्तही करणार नाही. अरे हो, उद्या संपतराव वाड्यावर येतील तेव्हा काही करून त्यांच्या समोर न येण्याबद्दल पायलला सांगायला पाहिजे. नाहीतर सर्वांसमोर ते पायलला वहिनीसाहेब म्हणाले तर बापरे, सगळा घोटाळा होईल. सुरतचे मित्र समजू शकतील पण आपल्या घरचे? या विचारात तो पायलला म्हणाला, तुम्ही उद्या एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. संपतरावांच्या नजरेस पडू नका. का? ते तुम्हाला काय समजतात माहिती आहे ना? त्यांचा समज तसाच राहिला पाहिजे. पण ते दरवर्षी येतात म्हणे जत्रेला, तेव्हा काय? कधीतरी म्हणतीलच वहिनी साहेबांना भेटवा म्हणून, तेव्हा काय करणार? काय करू? महेंद्र विचार करू लागले. मी सांगू? लहान मुलांप्रमाणे हात वर करत पायल म्हणाली. सांगा. पुढच्या वर्षी सांगा. पायल वर गेली म्हणून तुम्ही दुसरे लग्न केले. भुवया उडवत पायल महेंद्रकडे पाहू लागले. असले अभद्र बोलू नये, आम्हाला ते आवडणार नाही. मग काय सांगणार? सांगू आम्ही काहीतरी, जसे तुम्ही बायका मंडळीत आहात, बिझी आहात, आजारी आहात, माहेरी गेलात वगैरे वगैरे. ही कारणेही चांगली आहेत. एक सांगू, संपतरावांमुळे तुम्हाला दरवर्षी माझी आठवण येईल ना? तुम्हाला कधी आमची आठवण येईल? त्याने उलट प्रश्न केला. मी तर तुम्हाला कधी विसरूच शकणार नाही. माझा प्रत्येक श्वास हे तुमचे उपकार आहेत. उपकाराची भाषा बोलू नका, आम्हाला परत राग येईल. बरे बाबा, नाही म्हणणार. गुड गर्ल. दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले. मस्त गप्पा गोष्टी करत त्यांचा प्रवास मजेत चालला होता. गाडी आसेगावला आली. इतरांबरोबर पायल आणि महेंद्रसिंह उतरले. पुढच्या गाडीची चौकशी केली आणि महेंद्रसिंहच्या कपाळावर आट्यांचे जाळे पसरले. ते ओळखून पायलने विचारलेच, काय झाले? आपली चंद्रपूरची गाडी 1 तासापूर्वीच गेली आहे आणि आता दुसरी गाडी नाही. अरे बापरे, आता हो काय करायचंय? पायलही काळजीत पडली. बघूया काही होते का. दुसरे वाहन नव्हतेच तिकडे जाणारे. एखादी बैलगाडी मिळेल. आम्हाला नाही वाटत अंधारात कोणी निघेल. पंचायतच झाली म्हणायची. काहीसा विचार करून महेंद्रसिंह म्हणाला, आमचा एक मित्र आहे या गावात. बऱ्याच वर्षात भेट झालेली नाही. बघू भेटतो का. पायलने मनोमन देवाला प्रार्थना केली. देव भेटू दे त्यांना त्यांचा मित्र. थोडे चालावे लागणार. महेंद्रसिंहने विचारले. पायलचा होकार मिळताच दोघे चालू लागले. या गावात लाईट असल्याने पायलला बरे वाटले. जवळजवळ अर्धा तास चालल्यानंतर मित्राचे घर आले. मित्र घरीच होता. त्याला बघून पायलचा जीव भांड्यात पडला. मंगेश, बरे झाले तुमची भेट झाली. महेंद्रसिंह, घरात या. तुम्हाला दारात पाहून आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. या कोण? मंगेशने विचारले. या आमच्या सूरजच्या फ्रेंड आहेत. असे म्हणत महेंद्रसिंहने गेल्या 2-3 दिवसात जे झाले ते थोडक्यात सर्व सांगितले. बऱ्याच संकटांना तोंड दिले तुम्ही. बरे वाटले. हक्काने माझ्याकडे आलात. आतापर्यंत मंगेशच्या घरच्यांना समजले होते चंद्रपूरचे सरकार घरी आले. अचानक आलेल्या या मोठ्या पाहुण्यांमुळे घरात गडबड उडाली होती. आधी पाणी देण्यात आले. पाठोपाठ गरमागरम चहा, बिस्किटे, फरसाण आले. सगळी हकीकत समजल्यावर मंगेश म्हणाला, महेंद्रसिंह, तुम्ही काळजी करू नका. आमची मोटारसायकल आहे, तुम्ही घेऊन जावा. उद्या आम्ही यात्रेला येणारच आहोत, तेव्हा परत येऊ. थँक्यू मंगेश. अहो महेंद्रसिंह, मी तुमच्या उपयोगी पडतोय हेच माझे भाग्य. द्या गाडी, निघतो आम्ही. असे कसे जाणार? तुम्ही प्रथमच घरी आलात. प्लीज जेवूनच निघा. जेवायला नको, उशीर होतो. असेच जाणार? बरे वाटत नाही. पुन्हा केव्हा तरी नक्की येईन जेवायला. वचन? मंगेश, आमचा शब्द आहे, नक्की येऊ. मंगेशने गाडीची किल्ली दिली. पेट्रोल तपासून पाहिले. पेट्रोलने भरलेले एक कॅन त्यानं आतून आणला. गाडीत पेट्रोल भरले. थँक्यू मंगेश. तुम्ही आभार मानू नका. उद्या वाड्यावर भेटूया. चला येतो. महेंद्रसिंहने गाडी स्टार्ट केली. पायल मागच्या सीटवर बसली. मंगेश आणि त्यांच्या घरच्यांचा निरोप घेऊन दोघे निघाले. गाडी चंद्रपूरच्या रस्त्याला लागली. पायलने डोक्यावरून ओढणी घट्ट बांधली होती. रस्ता डांबरी असला तरी खाचखळगे होतेच. आजूबाजूला कोणी नाही. सगळीकडे नीरव शांतता. गाडीचाच काय तो आवाज. खाचखळगे असल्याने पायलला तिचा तोल सावरत नव्हता. तोच पायल त्याला म्हणाली, मी तुम्हाला धरून बसू का? मला असे अवघडल्यासारखे होत आहे.
अवश्य, तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे बसा. गाडी बाजूला थांबवता का? महेंद्रसिंहने गाडी थांबवली. पायल दोन्ही बाजूला पाय टाकून बसली. एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाली, चला आता ठीक आहे. गाडी पुन्हा सुरू झाली. महेंद्रसिंह सावकाश गाडी चालवित होता, पायलला कसला त्रास होऊ नये म्हणून. 3-3.25 तास कसे गेले दोघांनाही समजले नाही. महेंद्रसिंहने गाडी थांबवली. तो म्हणाला, गावात प्रवेश करणार आहोत, तुम्ही व्यवस्थित बसाल का? पायल उत्तरली. दोन्ही पाय एका बाजूला घेऊन बसली. असं ठीक आहे? अगदी बरोबर. गाडीने गावात प्रवेश केला. थोड्याच वेळात गाडी वाड्यासमोर उभी राहिली. पायल उतरणार तोच महेंद्रसिंह म्हणाला, हुश. त्या ऐकताच पायलच्या चेहऱ्यावर हसू पसरले. महेंद्रसिंहही हसले. अशा प्रकारे पायल आणि महेंद्रचा जंगल प्रवास संपला. पुढे त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव कधी होईल हे पाहण्यासाठी या कथेचे पुढचे भाग पाहायला विसरू नका. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज करा. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.